ताटलीत काढून घेतल्या ते सुकायला व्हायचे. म्हणजे पाण्याने भिजलेले सुकून द्यायची का? हे काय असे म्हणजे बी निघून गेल्यावर काय काय लोक म्हणतात तशीच करायची, पण आंबट लागते चटणी, खात नाही कोण. असं टाकून घ्यायचे ते. हे चांगलं परतले आणि आता तंबाटे टाकायचं चाललंय आपलं. आली मी तव्यात. तर मित्रांनो आता मी पाणी आणायला चाललोय, आईन मी. तो काय पुढे चालले कशी चालवले बादली. ही बादली मला आईने दिली नाही का, आई म्हणली तो बादली भरून आण. हो का, कसली खतरनाक विहीर आहे मित्रांनो. वा वा, पाणी बिनी भरपूर आहे. पपईचं झाड बघा, त्याला किती 2 बारक्या बारक्या पपया पिकले ते त्यांच्या मम्मीनी. इथं अख्खी बसले ते मरून. त्यांना वाटलं असं काय आले काय जणू. आपली मेंढरं वाड्याला चालले ते आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आंघोळ बिंघोळ झाले आणि सकाळ सकाळ झालाय आपला ब्लॉग चालू. तर आभाळ बिभाळ बी भरपूर आले, पाऊस बिऊस होते का काय काय सांगता येत नाही, शक्यता तर वाटते. तर आज सकाळ सकाळपासूनच आपण वातावरण शूट करणार आहे, त्यामुळे तुम्हाला दिवसभराचं बिन सकाळचं बी वातावरण पाहायला भेटेल. चला, आपल्या आईचा सकाळ सकाळचा काय स्वयंपाक चाललाय आहे? टमाट्याची चटणी करायची. चटणी, तंबाट्याची चटणी तयार होते मित्रांनो. हो का, आई सगळी तंबाटी चिरून घेते. त्या दिवशी आणलेली तंबाटी इतके आहे, थोडीच राहिले ते. खराब झाली काय? फेकून दिली, बाकीची अजून केलीच नाही ती चटणी. आज पहिल्यांदाच चटणी बनवायची चालली आणि व्हिडिओ शूट करतोय मी त्याचाच. मध्ये सगळी तंबाटी चिरून झाल्या ते. या अशी बारीक बारीक चिरून घेतले ते आईने मस्तपैकी. धुतली का नाही अजून? धुवायच्यात. धुतली की धुतलेली आहेत आधीच. ताटलीत काढून घेतल्या ते सुकायला व्हायचे. म्हणजे पाण्याने भिजलेली सुकून द्यायची का? हे काय असे म्हणजे बी निघून गेल्यावर काय काय लोक म्हणतात तशीच करायची, पण आंबट लागते चटणी, खात नाही कोण. आम्ही तर नाही खात बाबा, मला तर एवढी आवडत बी नाही. आंबट लागते, तसं केलं ना लय आंबट लागते. बिया सकाट ना. काय काय लोक म्हणतात धुयाची नाही, पण ती आंबटच लागते. असं 2 पाण्याने धुवून असं निवळा ठेवायचं, म्हणजे अजिबात आंबट लागत नाही. भाट्याला वाईट कांदा चिरलाय आईने. हो का, कांदा परतून घ्यायचा आहे आधी परतायचा आहे का टमाट्यावर परतायचं आहे? आधी कांदा चांगला लागत ना टमाट्या बरोबर. चुलीला हार पडलाय, पाणी तापवलेलं आपला. लाकडं नाही कधी गारठा असल्यावर लय लाकडं लागतात, आता नाही लागत एवढी. आता जसं जसं उन्हाळा पावसाळ्याची आणि दिवाळीच्या महिन्यात गार असतं त्याच टायमाला लय सरपण लागतं. आता नाही लागत, थोडं थोडं असलं ना तरी होते. थोडीशी हळद टाकून घेते टमाट्याला. एक चमचाभर मसाला. एकच चमचा मसाला टाकायचा. एवढा आमदाचा मसाला तिखट झाला नाही, लय संपला. मसाला तिखट झाला एवढा संपत नाही. यंदा मसाला म्हणजे मिरच्या तिखट नव्हतं. थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते. शेंगदाणा ऑलरेडी कुटलेले आहेत काय. सगळा कोडबीट टाकला याच्यामध्ये आणि मीठ राहिले. मीठ वा, मीठ टाकलं थोडंसं आईने. जाळ आता चांगला लागला आहे. हे असं कांद्यात सगळं परतून घ्यायचं ना. हे चांगलं परतायचं आधी. हे परतल्यावर मग टमाटे टाकायचे मित्रांनो. टाकून घ्यायचे. हे चांगलं परतले आणि आता टमाटे टाकायचं चाललंय आपलं. आली मी तव्यात. चांगलं लागतं तव्यातली भाजी. तव्यावर बनवलेली भाजी मस्त लागते. कसली मिरचीचा ठेचा बिचा. तरी ह्याच्या परत लोखंडाच्या तव्यात चांगलं लागतं, पण आपल्या लोखंडाच्या तव्याला लोखंडाचा तवा मित्रांनो 8 वर्षाचा आहे तो, कसा चांगला राहील. टमाट्याची चटणी झालेली आहे आणि आता काय याचं कालवण बनते आहे? वाटाणं. मस्तपैकी आपली झणझणीत वाटाण्याची रेसिपी तयार होणार आहे मित्रांनो. काळं वाटाणं आपल्याला हे कालवण एकदम आवडतं बाबा. तुला आवडतं म्हणून ते बी जाय घातलेलं राहते. टमाट्याची चटणी बिन हे बी आपली आई खायला लय मस्त मस्त बनवत्या बघा. मला टमाटा आवडत नाही म्हणून लगेच वाटाण्याचं कालवण.
राहिलं तरी संध्याकाळी खाणार आम्ही आणि पुन्हा संध्याकाळी परत नवीन कालवण करणार. काय नाही रात नसल्यावर करायचं परत दुसरं असलं तर खातोय आपण. पाणी टाकून घेतलं याच्यात हो का. आता नुसतं काढवायचं नाही, शिजवायचं. शिजवायचं. नुसतं कळी यायला काय अंड्या बिंड्याचं नुसतं कढावलं तरी चालते. तर मित्रांनो आता जेवण बिवण केलेलं आहे आणि आता टाईम आलेला आहे आपला मेंढरं सोडायची. तर मित्रांनो मला असं वाटते नाही का आपलं पब्लिक जरा व्हिडिओ पाहायला टाळाटाळ करते नाही का, एवढं व्हिडिओ पाहत नाही आपलं. तर तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे आपल्या व्हिडिओमध्ये, आपल्या चॅनलवरती कसले व्हिडिओ आले पाहिजे आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील असे आपल्याला कमेंट करा नाही का. मी प्रत्येक कमेंट वाचतो, असं नाही कुठली कमेंट माझ्याकडून चुकते. तर सगळ्या कमेंट बिमेंट मी वाचत असतो मित्रांनो. त्याकरता तुम्ही जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला ना तर जास्तीत जास्त कमेंट करा नाही का. आपल्या व्हिडिओमध्ये काय चुकते किंवा काय तुम्हाला पाहायला आवडत नाही, काय पाहायला आवडते अशा कमेंट करा. त्या पद्धतीचे मी व्हिडिओ जास्तीत जास्त बनवत जाईल. तर मित्रांनो आता मी पाणी आणायला चाललोय. आईन मी तो काय पुढं चालले. तिथं जरा व्हायचं पाणी आहे, बोरचं नळबिळे. अंजिराचा बाग बघा कसा आहे. तिथं कालच्याला आपल्याला यांनी अंजिरं बी दिली ती खायला नाही का सकाळची. मोबाईल लावलेला चार्जिंगला. आता पाणी बिणी आई म्हणली वाईज भरू लाग मेंढरं सोडायच्या आज आईन मी मेंढरा काही दादा जाणार आहेत आपल्या लग्नाला. एक जण इथं लग्न आहे. वराळ जाताना जर भेटलं ना आपल्याला तर त्याची शूटिंग घेईल मी तुम्हाला दाखवायसाठी. कशी चालवले बादली. ही बादली मला आईने दिली नाही का. आई म्हणली तो बादली भरून आणि आपली आई हो का आईने एक कॅन्ड आणि बुगलं घेतलंय या ठिकाणी आणि मी आपली बादली आणायचं काम लागले मला. असं चुंबळलं असली ना पाणी सांडत नाही मित्रांनो. त्याकरता माझ्या खांद्यावर शेल टाकली असे डोक्यावर. मेंढरं चालवले ते आता वर चारायला. दादा आहेत थोड्या वेळ नंतर जाणार आहे लग्नाला. लग्न उशीर आहे आणि आपली आईने मागं चालले हो का. आई घोड्यांना पाणी पाजायला चालले मेंढरं चारायला. आपण एकदा बघा पाला चारलेला ना तसला पाला आहे चरायला मेंढरांना आणि तिकडंच चालवले ते त्या पाल्यावर. दादा सकाळी गेलं तर बघायला ते बघून आले ते. तिथं बी आपली वाळलेली फुलं बिले आहेत. हो 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 मेंढरं या रस्त्यातनं गेल्या ते पुढं हो का. या बांधाऱ्यावरून काय कायांना जाता येत नाही, काही ज्यांना येता येत नाही ते इकडून आले ते. मी आपलं आलोय बाबा इकडूनच. रस्ते बी लय खतरी आहेत. आपले मेंढरं ज्या ठिकाणी आल्यात ना हे ठिकाण बघा मित्रांनो किती स्वच्छ केलंय. तुम्ही आपलं गेल्या वर्षीचं जर व्हिडिओ पाहिलं ना, गेल्या वर्षी मी इकडली शूटिंग घेतलेली तर मित्रांनो इथं अख्खो गचपान जाळवाण बिळवाण होतं आणि असं दिसत बी नव्हती. विहीर सुद्धा दिसत नव्हती ही. तर विहीर बी बघू आपण. बघा विहिरीला उकारले पाणी किती काय. आणि इथंच पलीकडे पाला आहे. त्या पाल्यात आपलं दादा मेंढरं बोलवते हो का विहिरीच्या कडे. हो का कसली खतरनाक विहीर आहे मित्रांनो. वा वा पाणी बिनी भरपूर आहे. विहिरीला उकारले या ठिकाणी मित्रांनो. गेल्या वर्षी राव मला एकदम असं वेगळं वाटायला लागले. तिथं राव एवढं स्वच्छ केलंय नाही तर गेल्या वर्षी काय विहीर सुद्धा दिसत नव्हती. आता पाणी दिसतंय पार आपल्याला हो का. पाल्यात आल्यात आहे बघा कसला पाला आहे मित्रांनो. हा अजून भरपूर चांगला पाला आहे. दादा का दिलाय चारायला. खराब झालाय मग का बाजार नाही मग खराब झालाय मित्रांनो. मला तर काय खराब दिसत नाही. आता या पाल्यात काय खराब दिसते गावा. खोडून जाऊ द्या काय का असं ना दिलंय आपल्या. त्यांना नसन परवडत म्हणून दिलाय चरायला. मेंढरं पाल्यात आल्या तर पाणी बी न्यायचे ते आपल्या मेंढरांना व्हायचं. मी मोहरे आणि दादांनी मला कसल्या वाटत न लावलंय बघा. दादा म्हणलं आता तू वरनं चलू नको वर धान येईन. मागाशी वरनं आलं तर आता मी इकडून बघा सगळे अडचण. रस्ता बघा ना मेंढरांना बी असं एक मेंढरोला असा रस्ता आहे एकदम खतरी. पपईचं झाड बघा त्याला किती 2 बारक्या पपया पिकले ते. मेंढरं खालनं वाड्यातनं गेलं ते तो का. मेंढरं खालून वाड्याने. दादा मला म्हणलं आता तू ह्या वारल्या साईडनी पपईचं झाड आहे. ठिकाणी बारक्या पिल्लांसाठी बघा केवढी खोप केली हो का त्यांच्या मम्मीनी. इथं अख्खे बसले ते मरून. त्यांना वाटलं असं काय आले काय जणू. असली खोप केले मातीत. फायनली आपली आई मेंढरा का आलेली आहे.
ऐका आली तू मेंढरा का सांग. दादाला लग्नाला जायचे ना. लग्नाला आपले दादा लग्नाला जाणार आहेत मित्रांनो. तो का दादा तिथे येत आता असंच जाणार खाली वाड्याला आणि आपली आई अशीच आली आता मेंढराकड. आईन मी मेंढराकड दादा जाणार लग्नाला. एवढ्या दिवसातनं आज आपली मेंढरं मित्रांनो निवांत उभी राहिले तेव्हा सावलेला ऊन वाढत चाललंय त्यामुळं तो का तिथं त्या झाडाखाली आपली मेंढरं बी आहे ना आई बी आहे. आणि मी जरा इकडे तो टाके आता मला एक व्हिडिओ एडिटिंग करायचा होता त्याकरता बसलोय मी इकडं बाजूला. मित्रांनो मेंढरं चालल्या ते आणि या ठिकाणी बघा आजोबा आणि त्यांचा नातू कसं चालले ते. तर यावरून तुम्हाला एक सांगावंसं वाटतं मित्रांनो आपल्या लहान घरातील मुलांचं हट्ट पुरवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आपले आजोबा असतात माहिती आहे का. आपलं लहान जी मुलं असतात ना त्यांचा हट्ट पुरवणारी व्यक्ती आजोबा हे बघितलं का तुम्ही कसं. त्या मुलगा खूप मोठा आहे तो वाटल्यास तो स्वतः सायकल चालू शकतो पण त्याच्या आजोबा त्याला काय नाही तो नुसतं बसलाय आणि आजोबा त्याला सायकलवर घेऊन तिकडं तिकडे जाते. आपली सगळी मेंढरं आले ते आता कांद्याच्या पाठवानात कवा आज काय बागतंय का नाही काय माहिती मित्रांनो. कारण का तर ना एवढीच पात राहिली या आणि इकडून बाजूने सगळं चारलंय. दोन मेंढरांना सकाळी पाला चारलाय त्यामुळं काय होते आता काय जणू बागतंय का नाही एवढ्यात. मेंढरांचं बागायचं नाही म्हणून आपल्या आईला काम लागले हो का. कॅरेटात तिथली कांद्याच्या पिशवी तिथं पात होती कांद्यावर ती अशी आई कॅरेट्याने भरून आणते ना आड्याला टाकते. भागलं पाहिजे ना मेंढरांचं त्याकरता आईला म्हणलं टाक बाबा आपल्या मेंढरांना. आपली मेंढरं वाड्याला चालले ते आणि हा व्ह्यू बघा मित्रांनो तरी मस्त वाटते ना. हा एक रस्ता आहे आपली पांदणे मधनं आणि बघा ही जे रस्ता आहे ना हा तर आपला रोजचा रस्ता. इथं जोपर्यंत ना तोपर्यंत हाच आपला रस्ता वाड्याला यायचा जायचा. आणि नेमके आपली मेंढरं त्या टायमाला येतात जेव्हा ना व्ह्यू लय भारी असतो सूर्य मावळत असतो आणि ते व्ह्यू बघायला इतका भारी वाटतं ना. बघा अजून बी आत्ता आपली मेंढरं वाड्यालाच आले ते आणि अजून हे झाडा जोडपत नाही एवढं काय दिसत नाही ते. तर मित्रांनो आपला संध्याकाळचा स्वयंपाक चालू झालेला आहे आणि या ठिकाणी आपल्या भाकरी चाललीत आहे. चुलीला जाळ नाही की आई घालायचं आहे. जाळ लावायचं आहे. हे IPL काय यासाठी टाकली बोब्यात तळाव म्हणलं बोब्या. तेवढंच माणूस बोब्याच्या नाद वाद दमलेलं आंबून जातं. इरबळची भाकर बी खावटत नाही यंदाला मला. मला वाटते ना पण मला लय भूक लागली या तू पटापटा बनवायचं. मी तर आंबली ना मला तर तुकडा बी गोड लागत नाही. दमल्याव का बऱ्याच दिवसातनं बोब्या मित्रांनो का लय दिवसातनं काय मला वाटते दोन आठवडं झाला असं बोब्या नव्हत्या तळ्या. असं टाइम असला तर कवा आलं मनात तर असं असते नाही तर मग नाही आलं की राहिलं. हा बारक पोर स्वर असल्यावर म्हणतं दे मला बोब्यात तळून खायला. हा आणि मोठं पोर नाही म्हणत का. आता मोठं कोणी एवढं मागतंय आवराजून बोब्या. हा येते बाबा झोपू दे. हा हा येते दे आम्हाला झोपू दे दमलेलं इरबळ. तर आपली आता अंड्याची चटणी चालली. बोब्या तळल्या हो का एवढ्या बोब्या झाले ते इथं अंड्याची चटणी होते त्याच त्याला काय अंड्याची चटणी साधं सोपं कालवण. आता बराच उशीर झाला. गोड कोंबड्या होते र अख्या कुत्र्याने मारल्या तीनच राहिले ते त्यांची आजी दिवसभर मला काळजी त्यांना आईन मी मेंढरा का होतो त्यामुळं. अरे त्यांनी मी नव्हती घरी तरी डाल घेता अंडी घालून दोघीने कुणी घातलं होतं सकाळी तिघी आता अंडी घालते मायाली की त्या तिघी. तर मित्रांनो आजचं आपलं जेवण आलेलं आहे. ही अंड्याची चटणी आहे इकडं टोमॅटोची चटणी सकाळची ही बाजरीची भाकर त्याचबरोबर ह्या आपल्या ताटलीभर बोब्या. तर हे आहे आपलं आजचं वाड्यावरचं संध्याकाळचं जेवण माझं. तर मित्रांनो मला असं वाटते आजचा ब्लॉग आपला एकदम मस्त झाला होता. तर ब्लॉग कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.